काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय। अंबरनाथमधील ब्लॉक काँग्रेस कमिटी देखील बरखास्त करण्यात आली आहे। निवडून आलेल्या 12 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या युतीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या नगरसेवकांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे। त्यामुळे अंबरनाथमधल्या घडामोडींनी आता वेग घेतलेला आहे। भाजपचे अंबरनाथ जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी हा दावा केलेला होता। काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे आणि ज्या प्रकारे भाजप आणि काँग्रेस यांची युती करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवर झाले त्यावर आता काँग्रेसकडून ही ॲक्शन घेण्यात येत असल्याचं चित्र दिसतं आहे। एकूण 12 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील अशा प्रकारची युती होऊ नये आणि झाली असेल तर ती रद्द करावी असे स्पष्ट संकेत एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेले होते आणि त्यानंतर आता काँग्रेसने देखील ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।